नमस्कार, मी विनोद शिंदे. आपण पाहतात अँटी क्राईम न्यूज. अँटी क्राईम न्यूज मध्ये आपल्या हार्दिक स्वागत आहे. पुणे तिथे काय होईल, पुण्यामध्ये काही घडू शकतं. पुण्यातील रांजणगावमध्ये धक्कादायक घटना घडली असून क्षुल्लक कारणावरून गणपती मंदिराजवळ असलेल्या तुळजाभवानी हॉटेलचे मालक आणि त्याच्या कामगारांनी ड्युटी संपल्यानंतर जेवणासाठी आलेल्या ग्राहकाला जबर मारहाण केली असून त्या ग्राहकांची पोलिसांनी देखील दखल घेतली नाही, गुन्हा दाखल केला नाही आणि तो ग्राहक कोणी सामान्य माणूस नसून पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदावर असूनही रांजणगाव पोलिसांनी आपल्या पोलीस विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याची दखल घेतली नसल्याने सर्वसामान्याचे काय हाल होत असतील. पहा काय आहे नेमका प्रकार, काय आणि कशी घडली घटना. मीरा रोड पोलीस संलग्न मुख्यालयात कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक मणिरत्न राठोड यांची व्यथा. रांजणगाव पोलीस का करत नाही गुन्हा दाखल, असा मणिरत्न राठोड सवाल करत आहेत. नमस्कार, मी विनोद शिंदे. आपण पाहतात अँटी क्राईम न्यूज. अँटी क्राईम न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. सध्या वातावरण खूप चिघळलेलं आहे. महाराष्ट्राची परिस्थिती ही वेगळी आहे. कायद्याला काही लोक जुमानत नाहीत आणि आपल्याकडे असा प्रसंग घडलेला आहे की पोलीसच पोलिसांची साथ देत नाहीत. गुन्हेगारांचा जो आहे सुळसुळाट सुटलेला आहे आणि अशामध्ये पोलिसांवरती हल्ले सतत होत असतात. तर आजही आपण जी बातमी दाखवली होती त्यामध्ये आपण पाहिलं की पोलिसांवरती गुन्हेगार हात उचलतात, त्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाहीये. परंतु काही ठिकाणी असे हल्ले होत असताना पोलिसांनी पोलिसांची बाजू घेतली पाहिजे, पण तसं होत नाहीये. अशीच एक घटना घडली आहे. मीरा भाईंदर आयुक्तालयामध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक मणिरुद्र राठोड आपल्या सोबत आहेत. त्यांच्यासोबत जो प्रसंग घडलेला आहे तो खूपच अंगावरती काटे आणणारा आहे आणि आपल्याला पोलीस विभागामध्ये राहून पोलिस सपोर्ट नसतील करत, पोलिस सहकार्य करत नसतील तर त्यांच्या मनातील ज्या व्यथा आहेत ते आपल्याला सांगत आहेत. आपल्यासोबत नेमका प्रकार काय घडला होता आणि कुठे घडला होता, काय सांगाल त्याबद्दल? मी भीमा कोरेगाव बंदोबस्तला गेलो होतो. 1 तारीखला आमचं बंदोबस्त संपल्यानंतर संध्याकाळी आम्ही खायला तिथे बाहेर गेलो होतो हॉटेलमध्ये. क्षुल्लक कारणावरून पैशाचं कारण असं काढून त्या लोकांनी डायरेक्ट आम्हाला मारहाण सुरुवात केली. मग काही कळू पण दिलं नाही किंवा काय नाही. तिथे हॉटेलचे मालक होते, एक लेडीज महिला पण होती, बाकी 7-8 तिथे बाकी त्यांचे हॉकर होते कोणतरी. ते रॉड बांबू भरपूर लोखंडी रॉड घेऊन इथे मला मारलं होतं. त्याचे माझ्याकडे व्हिडिओज आणि फोटोज पण आहेत त्याचे सगळे. ते त्याच्यानंतर मी 3 ठिकाणी मेडिकल गेले. 112 वर पण कॉल केला, 108 वर पण कॉल केला. ॲम्ब्युलन्ससाठी 112 साठी आमची पोलीस मदतीसाठी मागवली होती मी. त्याच्यानंतर मी 112ला आमचे API आला, त्याला सांगितल्यानंतर पण त्यांनी मेडिकलला ॲम्ब्युलन्स करून जावं बोलले. त्यांनी हॉस्पिटल ज्याचं नाव सांगितलं त्या हॉस्पिटलला गेलो, तिथे मेडिकल केले मी. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला गेलो, ते पोलीस स्टेशनला बोलले की परत आणखी तुमचं CT स्कॅन ते करायला हे सांगितलं. म्हटलं ते बाकीच्या नंतर करा, पहिले सध्या जी प्राथमिक आहे ती तुम्ही गुन्हा जर दाखल करून घ्या, नंतर मी करू. नंतर ते बोलले मग गव्हर्नमेंटचं हे करून घ्या. मग गव्हर्नमेंटला पण गेलो, आणखी तिसरं असे 3 ठिकाणी मेडिकल केले. 3 ठिकाणी मेडिकल करून आल्यानंतर पण सकाळी 7 वाजेपर्यंत त्यांनी गुन्हा दाखल नाही करून घेतला माझं किंवा काही ऍक्शन नाही घेतली. मग त्याच्यानंतर माझे बंदूक संपल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी मला पोलीस सहकार्य न केल्यामुळे मी स्वतः निघून आलो. मग इकडे माझे बंदूक संपला होता, मग माझ्या इकडे आलो. त्या दिवशी जो प्रसंग घडला त्या दिवशी तपास अधिकारी किंवा जो इन्चार्ज होते ते कोण होते? नाईट API आकाश चव्हाण होते आणि ठाण्यामध्ये दुसरे हवालदार कोणते होते. बरं, त्यांनी तुमची तक्रार आहे तक्रारीची दखल घेतली असं वाटतं का तुम्हाला? नाही, घेतली नाही. त्यांनी FIR दाखल करून घेतलं पाहिजे. तर लागलेलं आहे पहिले जे आहे तुम्हाला बोललो रॉड बांबू यांनी मारहाण केलेलं आहे, एवढी जखम दिसते. डॉक्टर मेडिकल सर्टिफिकेट त्यांनी सांगितलं CT स्कॅन हे ते करा, म्हणजे किती गांभीर्य आहे ते त्यांना कळलं पाहिजे. तर ते गुन्हा दाखल न करता मला फिरवत आहे. रात्रभर मी तिथे दिवसभर नोकरी केली, रात्रभर परत जागा होतो. एवढं हे करून पण त्यांनी गुन्हा दाखल नाही केला. 7 वाजेपर्यंत तिथे मी थांबून होतो. अक्षरशः मला वाटलं इथून काही नाही मिळणार नाही, मी निघून आलो. कारण ते मारहाण झाली एवढी की मी प्रचंड घाबरलो त्याच्यात. जी गुन्हा दाखल का करून घेतला असं काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आता ते नवीन एक आमची एक सिस्टीम निघालेली आहे की लगेच गुन्हा दाखल झाला लगेच तुम्हाला पंचनामा वगैरे करायचं. त्याच्यात E-SAX ऍप्लिकेशन वगैरे आलेलं त्याच्यात. तर त्याच्यामुळे कदाचित त्यांनी टाळाटाळ केली असणार की येणार नाही किंवा काय नाही. त्याच्यामुळे जे सकाळी 7 वाजेपर्यंत काही केलं नाही. त्यांनी फक्त मला मेडिकल करून आणलं, तिथे गेलो तरी त्यांनी दाखल नाही केलं. मग शेवटी मी निघून आलो. तर आता आपण यापुढे वरिष्ठांकडे तक्रार करणार त्याबाबत की आपण कायदेशीर भूमिका काय घेणार आहात? मी मान्य न्यायालयात जाऊन दाद मागणार आहे त्याच्या संदर्भात. मॅट कोर्टात जाणार आहे पहिले मी, त्याच्यानंतर बाकी. तर हे होते पोलीस उपनिरीक्षक. तर आपण पाहू शकता की क्षुल्लक कारणावरून जे हॉटेलचे मालक आहेत आणि ज्यांचे कामगार आहेत त्यांनी यांच्यावरती मारहाण केलेली आहे. आपण ड्युटीवर होता का त्यावेळेस? नाही, माझी ड्युटी संपली होती. त्याच्यानंतर आम्ही जेवण करून तिथे हे केलं होतं.
त्यांची ड्युटी संपल्यानंतर जेव्हा हे गेले हॉटेलमध्ये, त्यानंतर क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालकाने क्षुल्लक कारणावर झगडे आणि मारहाण केली आहे. परंतु पोलिसांनी तत्परता दाखवून गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. तो गुन्हा दाखल झालेला नाहीये. त्या की जेव्हा पोलिसच आपल्याला मदत नाही करत, तर विश्वास ठेवून काय काम करायचे ते? की कोर्टात जाऊन जर नाही मिळालं तर मी नोकरीच नाही करणार. नोकरी करून काय करू त्याच्यात, की जेव्हा मी स्वतःची सुरक्षा नाही करू शकत, जगाची दुनियाची काय करणार? तर पाहू शकता, अत्यंत भावुक त्यांचे बोल आहेत की जर मी पोलीस विभागामध्ये राहून मला पोलीस सहकार्य करत नसतील, तर जो सामान्य व्यक्ती आहे, जो गोरगरीब आहे, तो न्याय मागायला जात असेल, किती त्रास भोगावा लागत असेल, अशी त्यांची भावना आहे. तर आता पुढील कायदेशीर ते कारवाईसाठी कायदेशीर मार्ग अवलंबणार आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ते चाललंय काय? आपण पाहू शकता, पोलिसांवरती हल्ले होत आहेत. गुंडांचं राज्य आहे, कायद्याचं राज्य राहिलेलं नाही. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की अशा जे गुंड आहेत किंवा समाजकंटक आहेत, त्यांच्यावरती कारवाई व्हावी आणि आपल्या पोलीस विभागाला समज द्यावी की पोलिसांना सहकार्य आणि जनतेला सहकार्य केलं पाहिजे. पाहत राहा अँटी क्राईम न्यूज. मी विनोद शिंदे.